उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातल्या जमीन व्यवहारावरनं गेले काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे। अनेकांना पार्थ पवारांशी संबंधित हा जमीन व्यवहार प्रकरण 15 वर्षांपूर्वी उघडकीला आलेल्या आदर्श घोटाळ्यासारखंच वाटत असल्याचं दिसतंय। खरं तर ही दोन्ही प्रकरणं एकसारखी बिलकुल नाहीत, मात्र या दोन्ही प्रकरणांमध्ये उपस्थित केले जातायत ते प्रश्न मात्र सारखे दिसतायत। दरम्यान पार्थ पवार प्रकरणामध्ये आणखी काही उघड झाल्यास भाजप स्वतःची इमेज जपण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला सारणार का आणि केवळ शिंदेंच्या शिवसेनेसोबतच युती ठेवणार का, पाहूयात त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार अडचणीत, पार्थ पवार यांच्यामुळे राज्यातील समीकरण बदलणार, अशोक चव्हाणांना लावलेला नियम दादांनाही लावणार। 2010 मध्ये जेव्हा आदर्श घोटाळा उघडकीस आला तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारवर खूप मोठा दबाव निर्माण केला। यामुळे अखेर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला। तेच अशोक चव्हाण आता भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी महाराष्ट्रातील रिअल इस्टेट वादाच्या किंवा घोटाळ्यांच्या लांबलचक यादीमध्ये आणखीन एका नावाची भर पडल्यासारखं आहे। पण त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही खूप वेगळी आहे। एकेकाळी संशयास्पद जमीन व्यवहारांवरून इतरांवर हल्ला करणारा भाजप आता केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत आहे। मात्र आता भाजपला अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे आगामी काळात पार्थ पवार यांच्यावर काही कारवाई झाल्यास भाजप आपली प्रतिमा जपण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांचा राजीनामा मागणार का? तसंच अजित पवारांनी राजीनामा दिल्यास भाजप फक्त शिंदेंच्या शिवसेनेसह सत्तेचा गाडा हाकणार का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। पार्थ पवारच्या हातून जे काही ते जमीन प्रकरण पुण्याचं झालेलं आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा भाजप स्वतःहून घेतील का, त्यांना द्यायला सांगतील का? याचं उत्तर नाही असंच आहे। याचं कारण तो राजीनामा मागणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या अजित पवारांना मानणाऱ्या मराठा समाजाला, शरद पवारांच्या नंतर जर हा मराठा समाज वेस्टर्न महाराष्ट्रातला कोणाच्या मागे उभा राहील असं सध्या वाटत आहे तर ते अजित पवार आणि त्यांना एका मोठ्या गटाला नाराज करणं असं होईल। आणि मराठा समाजाला सध्या नाराज करणं हे भाजपला परवडणारं नाही। सध्या 288 सदस्यांच्या सभागृहामध्ये 232 आमदार असलेल्या भाजप प्रणित महायुतीचं सरकार सत्तेत असताना सरकारकडून ही अशी प्रकरणं अत्यंत गांभीर्यानं हाताळली जाण्याची अपेक्षा आहे। मात्र पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात महायुतीच्या राजकीय सोयीला पुन्हा प्राधान्य दिलं जातंय का, याबद्दल शंका उपस्थित केली जाते। पुण्यातील जमीन व्यवहारातील वादग्रस्त भूखंड सरकारचा आहे आणि त्यामुळे तो विकता येत नाही। जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीतील एक भागधारक पार्थ पवार असल्यानं हा मुद्दा अजित पवारांसाठी आणि महायुतीसाठी एक मोठं राजकीय वादळ ठरलेला आहे। राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी जवळ आल्या असल्यानं सत्ताधारी महायुतीसाठी ही बाब अडचणीची ठरू शकते। राज्यातील प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला या मुद्द्यामुळे आयतं कोलीत मिळालेलं असलं तर या मुद्द्याचा महाविकास आघाडीकडून किती पाठपुरावा होणार, हाही खरा प्रश्न आहे। भाजपची इच्छा असो वा नसो, शिंदे आणि पवार यांना ते एकदम अडगळीत फेकू शकत नाही। एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही उपमुख्यमंत्री भाजपची अगदी व्यक्तिगत म्हणाल तर ते म्हणतील की नाही, आम्हाला स्वतःचे 145 150 पुरतात आणि आम्हाला कोणाचीही गरज नाही। पण तसं ते सध्या करू शकत नाही, ते दोघांनाही फेकणार नाहीत। अजित पवारांना तर बिलकुल हात लावणार नाही। पण केवळ याच एका वादामुळे महानगरपालिका निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे। कारण या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका बहुतेकदा पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि वॉर्ड पातळीवरील भ्रष्टाचार यासारख्या स्थानिक मुद्द्यांभोवती फिरतात। परंतु भाजपनं ज्या नैतिक विश्वासार्हतेवर आपला राजकीय ब्रँड उभारलाय त्याला हानी पोहोचवण्याची क्षमता या जमीन प्रकरणांमध्ये निश्चितच आहे। मित्रपक्षांना संरक्षण देण्यासाठी नियमांचं उल्लंघन केलं असलं
तरी चालेल असा संदेश यामुळे दिला गेला, तर यामुळे भाजपची नैतिक विश्वासार्हतेची प्रतिमा कमकुवत होण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि वाद हे समीकरण तसं नवं नाही. मात्र अजित पवार महायुतीमध्ये आहेत आणि सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झिरो टॉलरन्सचं आश्वासन देऊन भाजप सत्तेत आली होती. त्यामुळे मित्रपक्षांसोबत संबंधित प्रत्येक मुद्दा आता केवळ राजकीय पेचप्रसंग नाही, तर सरकारच्या प्रामाणिकपणाची कसोटी ठरतो. पोलिसांनी कंपनीच्या फक्त 1% मालकीच्या भागीदारावर गुन्हा दाखल केला. मात्र 99% मालकी असलेल्या पार्थ पवार यांना वगळलं. पण यामुळे सत्तेत असलेल्यांना अजूनही विशेष संरक्षण मिळतं असा संदेश गेला. या घडामोडीमुळे त्यांचं सरकार आणि स्वतःची प्रतिमा खराब होऊ शकते हे लक्षात घेऊन फडणवीसांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि स्पष्ट केलं की तपास पुढे सरकत असताना संबंधित प्रत्येकाची नावं उघड केली जातील आणि कोणालाही सोडलं जाणार नाही. या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे. या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे. जर भाजप त्यांच्या मित्रपक्षांसाठी नियमांना बगल देऊन जर गैरप्रकारांना अभय देत असेल, तर 2010 मध्ये उघडकीला आलेल्या आदर्श प्रकरणाची एक नवीन आवृत्ती तयार होते का असा सवाल विचारला जाऊ शकतो. तर विरोधकांसाठी ही आव्हानात्मक स्थिती असून संधी असूनही महायुती विरुद्ध विश्वासार्ह आव्हान उभं करण्यात ते अपयशी ठरले तर राज्यातील कमकुवत विरोधी पक्ष असल्याचं दर्शवलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.